या दोघांकडनं आपण बऱ्याच गोष्टी ऐकल्या. आता या दोघांबद्दल घरातल्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊया लगेचच. मुलापासून सुरुवात करूया. आई बाबांबद्दल काय म्हणणार? भावना तर खूप चांगल्या आहे. आईवडिलांनी लहानाचा मोठा केला आहे आणि अतिशय चांगल्यापणे वाढवलेला आहे. कधी काही कमी पडून दिलं नाही. यांच्यापैकी कोणाचा हात लागतो? नाही, मला आजपर्यंत दोघांनी कधीच मारलं कधीच नाही. आजोबांचा इतका तापट स्वभाव असून कधी तुम्हाला कधीच शिक्षा केली नाही? तुम्ही गुणी होता का? गुणी नाही, मी अवगुणीच होतो. पण तरी नाही, कधीच नाही. ओरडायचे फक्त ओरडायचे. सूनबाई कुठे? दोघंही खूप चांगले आहेत, हौशी आहेत खूप. आत्तापर्यंत मला न मागता सर्व भेटलं आहे. अजूनही असंच पुढे राहू आणि आनंदी असू आम्ही. माझ्या पोरी 2 मुलींचा खूप लाड करतात प्रमाणाबाहेर. आत्ता माझी एक मुलगी एक्सपायर झाली तर खूप साथ दिली त्यांनी मला. म्हणले नाही की असं हे झालं ते झालं, पण खूप साथ दिली त्यांनी मला. आजूबाजूच्या लोकांनी हे केलं पण सासू सासरे म्हटले आम्ही आहे ना तुझ्या पाठीशी, बाद झालं, बाकीच्यांची गरज नाही आपल्याला. खूप चांगले आहेत. अजून कोण बोलणार? माझी भाऊ-भाऊजे मी मोठी आहे त्याच्या पाठची. खूप चांगले. माझ्या वहिनी खूप माझ्या भावाला साथ दिली, खूप चांगला सांभाळला भावाला माझ्या. हो का? तिने स्वतः मधल्या काळात सर्व्हिस करून सांभाळला भावाला. बर. खूप चांगले माझे भाऊजाई पण आणि भाऊ पण. दोघांचाही स्वभाव छान आहे आणि दोघे एकमेकांना शेवटपर्यंत धरून राहिलेले आहेत. याचा स्वभाव तापट असताना सुद्धा कुठली कंप्लेंट नाही. तिच्या भावांना कधी तिने कंप्लेंट केली नाही. घरातही कुणा कंप्लेंट नाही. आणि माझा भाऊ म्हणजे निस्वार्थी आहे. त्याला कुठल्या गोष्टीचा स्वार्थ नाही आहे. मी माझा भाऊ गावात भाई होता पण आमच्यासाठी खूप प्रेम दिलं त्यांनी. बहिणींना खूप प्रेम दिलं. आमचं सगळं एकत्र कुटुंब होतं. मीच त्यांच्या सगळ्यात मोठी. नंतर 2 नंबरच्या दिराचं लग्न झालं. ते पण माझे सासरे वारल्यानंतर ही खूप लहान लहान मुलं होती. हे दोघींचं आणि त्यांचं एकत्रच लग्न लावलं. कारण परिस्थितीमुळे एकत्रच लग्न झालं. कारण वडील लहानपणीच गेले ना. ही खूप लहान लहान मुलं होती. त्या पण ही लहानच गेलं तर समजत असेल. तर या तिघी बहिणीचं परिस्थितीमुळे तिघी बहिणींचं आणि एका भावाचा तिघांचं मिळून एकत्रच आम्ही लग्न केलं. त्याच्या वडिलांनी उचलून दिली भावानी, पूर्ण आणले, नंतर एकत्रच लग्न केलं. सगळ्या आठवणी आज येत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. अशा या गप्पांबरोबरच आता या खेळामध्ये पुढच्या किती बक्षीस मिळवणार ते बघूया. आजोबा तुम्ही भजन फार छान गाता. ऐकवा ना. वाद्य काम 2 ओळी गाना. 2 ओळी. घेई घेई रे घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. घेई घेई रे घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुक पायी विठो बाचे मुख. घेई घेई रे घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. मग घरून काय म्हणाले? काहीच म्हणजे हे आढेवेढे घेण्याचं काही कारणच नव्हतं. मग तिने मला एकदा प्रपोज केलं की आमच्या घरी कर म्हणून. त्यांच्या घरी मी गेलो होतो. त्यावेळेला दादा आणि आई तिथे होत्या. त्यांनी बघितलं का म्हणजे चांगलाच पकडला की म्हणून झालं. मग आमच्या घरी सांगितलं मी माझ्या वडिलांना सांगितल्यावर त्यांनी काय केलं, कोणती मुलगी म्हटलं, ती पिकनिकला आपल्याकडे आली होती त्यावेळेला आली ती मुलगी. ती हो म्हटलं तीच. करायचं तर कर, माझं काही म्हणणं नाही, पण मुलं काळी होती. काळी मुलं झाली तर नंतर माझ्या नावाने ओरडू नको असं बोलले. मी दुसरी मुलगी करून देणार नाही त्याच्या हे त्यांनी सांगितल्यानंतर प्रश्नच मिटला. म्हणजे ही जबाबदारी तुझी तू घेतलेली आहे आणि तू ती निभावली पाहिजे शेवटपर्यंत. त्यामुळे ती माझ्यावर दादागिरी करते उठता बसता. कारण माझ्या जबाबदारी उठवण्यास सगळे संप निभावण्याची आहे, तिचं काहीच नाही. काय हो, त्यांचा स्वभाव असाच आहे ना. असाच मोकळा आहे. जरा जास्तच मोकळा. 50 वर्षाच्या या यशस्वी संसाराचं श्रेय कुणाला द्यायला होतं? दोघांना. हां, दोघांना. तिने मला सहन केलं, मी तिला सहन केलं. मग काय का सहन केलं असे का म्हणाले ते? सहन केलं हा शब्द मला मान्य नाहीये ना. नाही, मला वाटलंच तुमच्याकडे बघून. एकमेकांच्या साथीने आत्तापर्यंतची वाटचाल केली हे मला
पटतंय आणि मी सुद्धा मान्य. त्याच्याशी सहमत. नाही ना, मान्य करण्याशिवाय पर्यायच नाही तुम्हाला. तो तुम्ही आधी स्वीकारला ना. पण मग घरून दोघांची मान्यता होती. मान्यता होती. व्यवस्थित लग्न पारंपरिक पद्धतीने लग्न पार पडलं नाशिकला आणि त्याच्यानंतर मग लोणावळ्याला आलो आम्ही. लग्न करून लोणावळ्याला आलो खरं, पण त्यावेळेला आमच्या दोघांचीही शिक्षणं चालू होती. आम्ही मुंबईला हे MD मेडिसिन करत होते आणि मी DCH केलं. त्यावेळेला माझं शिक्षण चालू होतं. DCH नंतर मी DGO केलं. त्यामुळे एकत्र राहणं फारसं आमचं होऊ शकलं नाही. फक्त मी यांच्या रूमवर पॅरासाईट म्हणून राहायची, कारण माझं तिथे ज्या ज्या हॉस्पिटलला ड्युटी होती तिथे जाताना राहण्याची हॉस्पिटलला ड्युटी? मी वाडिया चिल्ड्रन परेलला आहे ते जेरबाई वाडिया चिल्ड्रन हॉस्पिटल आणि KM हॉस्पिटल परेल तिथे, आणि हरकिसनदास हॉस्पिटलला नंतर मी जॉब केला. आणि तुम्ही? मुंबईमध्ये सेंट जॉर्ज हॉस्पिटल. अच्छा, किती वर्ष होते सेंट जॉर्जेस? तिथे 2 वर्ष होतो मला. 3 वर्ष होतो. 3 वर्ष. आणि नंतर तुम्ही परत लोणावळ्यात? 69 साली आम्ही लोणावळ्यात आलो. तेव्हापासून लोणावळ्यातच आहोत आम्ही. पण व्यवस्थित होतं. तुम्ही आल्यानंतर सगळा सेटअप तयार होता. पण अगदी राईट फ्रॉम स्क्रॅच असं म्हटलं तरी हरकत नाही. राईट फ्रॉम स्क्रॅच सगळी सुरुवात केली. बरं. हां, आणि 70 साली हॉस्पिटल चालू केलं. अच्छा, म्हणजे तुम्ही आले तेव्हा पूर्वी हॉस्पिटल वगैरे? दवाखाना होता. दवाखाना वडिलांचा. आणि मग नंतर तुम्ही हॉस्पिटल सुरू केलं. हॉस्पिटल लोणावळ्यात आल्यानंतर मी इथले म्युन्सिपल हॉस्पिटल आहे म्हणजे रादर होतं, तर तिथे मेडिकल ऑफिसर म्हणून, लेडी मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन झाले आणि शिवाय फॅमिली प्लॅनिंग ऑफिसर म्हणून काम केलं. अजय, तुम्ही सांगा, आजोबांच्या स्वभावातला काय वेगळेपण आहे असं तुम्हाला वाटतं? चिकित्सक आहेत आणि काय जो काय विषय हाताळायचा तो अगदी खोलवर त्याचा अभ्यास करून ते हाताळतात. स्वतः चिकित्सक आणि लोणावळ्यातली चिक्की कॉम्बिनेशन आहे. आणि मला असं वाटतं तसं चिक्की कशी घट्ट असते, गूळ शेंगदाणे, तसं तुमचं नातं अधिक घट्ट होत गेलं या दोघांच्या या स्वभावामुळे. ती मला सांभाळून घेते, मी तुम्हाला सांगतो. आता तिने एवढंच सांगितलं माझं, पण मी आळशी आहे हे नाही सांगितलं. आजीने काय राखून ठेवायचं ना, ते आजीला कळलं, म्हणूनच इतक्या वर्षाचा संसार सुखाचा चाललेला. बरं, या गप्पा अशाच सुरू असताना मला काही प्रश्न विचारायचे आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं तंतोतंत दोघांची जुळली, अचूक आली तर बक्षीस मिळणार. बक्षिसी गंमत, पण बघूया काय होणार या खेळात. लग्नाआधी दोघे पहिल्यांदा म्हणजे बाहेर कुठे गेला होता? दाखवा. बंड गार्डन पुणे. अभिनंदन. लग्नाआधी आजोबांनी आजीला दिलेली पहिली भेटवस्तू कुठली? दाखवा. दोघांचे उत्तर बघायचंय मला, अचूक येतं का? विसरलात तुम्ही विसरलात. काय लिहिलंय? एक साडी गोळ्या गोळ्याची. हां, तेच बरोबर आहे उत्तर, तेच आलेलं आहे. गोळ्या गोळ्यांची. मला वाटलं डॉक्टर आहेत म्हणून दोघांनी गोळ्या वेळा दिल्या होत्या. घाबरलो मी. सकाळ दुपार संध्याकाळ घ्या म्हणून. भले त्या गोळ्या प्रेमाच्या असतील. मुलीच्या, तुमच्या मुलीच्या शाळेचं नाव लिहा. दाखवा. विद्या प्रसारणी सवेची हायस्कूल. हां, पण त्याचं नाव अभिनंदन. BPS आहे. आजींचा वाढदिवस कधी असतो? दाखवा समोर. 2 नोव्हेंबर 1938. अभिनंदन. दोघांनी एकत्र बघितलेला पहिला सिनेमा? दाखवा. बैजू बावरा. अभिनंदन. 5ही प्रश्न म्हणजे त्याची उत्तरं बरोबर आली. एक गंमत म्हणून हे बक्षीस आजी तुम्हाला. अभिनंदन. नाही, एक सांगू का, तुम्ही जो स्टार्ट घेतला होता ना 1966च्या मार्चमध्ये, मला वाटलं काय आंदोलन बिंदोलन झालं का? कार्यक्रम झाला आमच्या बहिणीच्या. कारण तुमचं वजन असं होतं ना, त्याच्यानंतर दाखवण्याचा कार्यक्रम झालाय म्हणजे फारच मला असं आंदोलनाच्या भूमिकेत वाटलं. दोघांना दाखवा. एकटे गेला होता का आजोबा? कधीतरी गेलो होतो, ते लक्षात नसेल.